दरम्यान नागपूर आणि नवी मुंबईमधल्या खड्ड्यांची काय परिस्थिती आहे आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, बघूया। माझ्या डाव्या बाजूला नागपूर महानगरपालिकेची हद्द आहे, तर माझ्या उजव्या बाजूला वाडी नगरपालिकेची हद्द आहे। दोन्ही संस्था म्हणतात की हा रस्ता आमचा नाही आहे। दोन्ही संस्थांची सीमारेषा ठरवणारा जो रस्ता आहे तो आज या अवस्थेमध्ये झालेला आहे। तुम्ही पाहू शकता की रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता आहे, असा काहीतरी कन्फ्युजन होईल अशा पद्धतीची अवस्था या रस्त्याची झालेली आहे। डांबरीकरण या रस्त्यावर केव्हा झालेला होता परिसरातल्या नागरिकांना हे आठवत नाही। वरचा डांबर केव्हाचाच वाहून गेलेला आहे, आतली जी खडी आहे तीही बाहेर निघालेली आहे आणि मोठमोठाले हे जे खड्डे आहे या परिसरातल्या नागरिकांना वाहन चालवताना अत्यंत जीव मुठीत धरून या ठिकाणातून वाहन चालवावं लागतो। टू व्हीलरनी जाणं आणि त्यामध्ये आता पाऊस असताना पाणी साचलं असताना एकदा तर मी म्हणजे पडलेच गाडीवरनं। आम्ही जेव्हा टॅक्स पेयर आहे तर नॅचरली जो कन्सर्न अथॉरिटीज आहे त्यांनी ह्यावर लक्ष दिलं पाहिजे। गाडी चालवताना तर तुम्ही विचाराल तर बोटीतनं चालल्यासारखं वाटतं आम्हाला, एवढ्या रस्त्याला खड्डे आहेत। दृश्यांमध्ये तुम्ही समोर पाहू शकता की नॅशनल हायवे क्रमांक 6 आहे आणि त्याला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे, मात्र त्याची अवस्था अशी झालेली आहे। या रस्त्यावर 2 महत्वाचे बँक्स आहेत, एटीएम आहेत, बिझनेस एन्क्लेव्ह मध्ये काही मोठे ऑफिसेस आहेत आणि अत्यंत मोठमोठाल्या सोसायटीज आहेत। जवळपास 1000 पेक्षा जास्त कुटुंब या रस्त्याच्या कडेला निवास करतात आणि रोज हा रस्ता वापरतात, मात्र त्याची जी अवस्था आहे ती अत्यंत वाईट झालेली आहे। त्यामुळे नागपूर शहर स्वतःला स्मार्ट म्हणतोय, हजारो कोटी रुपयांची कामं नागपूरमध्ये विकास कामं होत आहेत। अत्यंत महत्वाचे राजकीय नेते नागपुरात निवास करतात, ते दिल्लीतून मुंबईतून कामं करून आणण्यामध्ये सक्षम नेते आहेत, मात्र एक रस्ता, हा रस्ता नेमका आहे कुणाचा या वादात अडकलेला आहे आणि त्याच्यावर अवघे काही हजार रुपयांचा खर्च करून डांबरीकरण जो करता येऊ शकते तो केला जात नाहीये, कारण या रस्त्याचा पालकत्व घ्यायला कोणीही तयार नाही। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। नवी मुंबई शहराला 21व्या शतकातलं आधुनिक शहर म्हणून ओळखलं जातं, त्यामुळे साहजिकच आहे या शहरातले रस्ते तसे चकाचक, चांगले आणि उत्तम असतील अशी अपेक्षा महाराष्ट्रातील लोकांना आहे। मात्र आपण हे जर दृश्य पाहिलं तर हा नवी मुंबई शहरातला रस्ता आहे की एखाद्या ग्रामीण महाराष्ट्रातील खेड्यातील शेतात जाणारा रस्ता आहे, कारण मोठमोठे खड्डे या मार्गावरती पडलेले आहेत। हा ठाणे पुणे मार्ग आहे। तुर्बा आणि सानपाड्याच्या मध्ये जो अर्धा किलोमीटरचा जो पट्टा आहे त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये याकडे नेहमीच दुर्लक्ष केलं आहे। मी तुम्हाला दाखवतो की ही जी छत्री आहे या छत्रीची उंची आहे ही 4 फुटाची छत्री आहे। मी तुम्हाला मापून दाखवतो खड्डे किती लांब खड्डे आहेत। हे पाहिलं की इथे 4 फूट, या ठिकाणी हे 8 फूट आणि पुढे 2 फूट, म्हणजे जवळजवळ 10 फूट लांब हे असे खड्डे पडले आहेत। 8 ते 10 फूट लांबीचे खड्डे आहेत। जर आपण उंची बघितली तर 1 ते 1.5 फुटापर्यंतची उंची आहे या खड्ड्याला, त्यामुळे जो बारक्या गाड्या आहेत त्या पूर्ण गाड्या ह्या रस्त्या खड्ड्यामध्ये बसतात आणि पावसाळ्यामध्ये हे खड्डे पूर्णपणे पाण्याने भरल्यामुळे गाड्या वाहन चालकाला या खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे गाड्या या ठिकाणी आपटतात। मगाशी माझा ऍक्सिडेंट झाला खड्ड्यामुळे जास्त, म्हणून आता काय खड्डे आहे तर चालवायला लागणार गाड्या, काय सरकार काय काम नाही करत बरोबर आपलं। हा ब्रिज पासून आपला सानपाडा पोलीस स्टेशन पर्यंत असे खड्डे आहेत की इथून एवढ्यात रोड क्रॉस करायला आम्हाला की 15 ते 20 मिनिटं लागतात आणि ह्या टायमिंगमध्ये 15-20 मिनिटं लागतात, तर संध्याकाळच्या टायमिंगमध्ये आमचा अर्धा तास इथून एवढ्यात जातो। भरपूर खड्डे आहेत आणि आम्हाला खूप जायला त्रास होतोय आणि भरपूर म्हणजे ट्रॅफिक जाम त्याच्यामुळे खूपच त्रास होतो। त्यामुळे या रस्त्याची अवस्था ही अत्यंत वाईट आहे। 50-60 मोठे खड्डे या रस्त्यावर पडलेले आहेत, ज्याची लांबी आणि रुंदी आपण पाहिलं तर हा रस्ता शहरातले आहे की नाही असा प्रश्न पडतोय। त्यामुळे लोकप्रतिनिधींचं सुद्धा याकडे दुर्लक्ष होतं आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने सुद्धा या ठिकाणी लक्ष न दिल्यामुळे रस्त्याशी चाळण झालेली आहे। त्यामुळे आता आवाज सुटतोय, लोकांची मागणी होते की अशा प्रकारे ह्या दुर्लक्ष करणाऱ्या रस्त्याकडे जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती आता कारवाई करण्यात यावी। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई।